गुड आफ्टरनून फ्रेंड्स, कशा आहात? आज आपण मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्समध्ये एक पॉईंट बघणार आहे. सिंपल आहे. इफेक्ट ऑफ इम्प्युरिटीज अँड टेम्परेचर ऑन सरफेस टेन्शन. म्हणजे आपलं जे सरफेस टेन्शन आहे वॉटरला असलेलं, आपण वॉटरच जनरली बघतो आहे आणि त्याच्यावरती काय इफेक्ट होतो आहे, कशाचा? इम्प्युरिटी जर ॲड केली आपण पाण्यात तर सरफेस टेन्शनवरती काय इफेक्ट होईल, किंवा जर पाण्याचं जर टेम्परेचर वाढवलं तर सरफेस टेन्शनवरती काय इफेक्ट होईल, ह्याचा आपल्याला स्टडी करायचं आहे. अतिशय सोपा आहे पॉईंट्स. ठीक आहे, बघा आता. त्या अगोदर सरफेस टेन्शन ऑलरेडी तुम्ही शिकलेला आहे. सरफेस टेन्शन म्हणजे फ्री सरफेस ऑफ लिक्विड कसा असतो? स्ट्रेच्ड इलॅस्टिक मेमरी. बिकॉज असा स्ट्रेच्ड इलॅस्टिक मेमरी का असतो, अंडर ए टेन्शन का असतो, तर खालचे जे मॉलिक्यूल आहेत फ्री सरफेस ऑफ लिक्विडच्या जे खालचे मॉलिक्युल्स लाईक हिअर, हा बिकर आहे आणि हे जे मॉलिक्यूल आहेत फ्री सरफेस ऑफ लिक्विडवरचे, ओके. आणि जे खालचे मॉलिक्युल्स असतात वॉटरचेच, हे मॉलिक्युल्स हे पण वॉटरचेच आहेत आणि हे पण वॉटरचेच आहेत. आणि ते खालचे जे मॉलिक्युल्स आहेत त्यांच्यावरती काय करतात? फोर्स एक्झर्ट्स करतायत. आपण बघितलं नेट अनबॅलन्स्ड कोइझिव्ह फोर्स, आणि तो पुलकडे असतो इनसाइड द लिक्विड. त्यामुळे मॉलिक्यूलचा ट्रायकोड असतो खाली जाण्याचा. त्या सरफेस फिल्म कशी राहते? एकदम स्ट्रेच्ड इलॅस्टिक मेमरी. इट्स लाईक अंडर ए टेन्शन. हां, त्याच टेन्शनला आपण काय म्हटलं होतं? सरफेस टेन्शन. आणि त्या सरफेसला ते टेन्शन कसं असतं? टँजेन्शियली फोर्स ड्यू टू द सरफेस टेन्शन असं असतं, टी. म्हणजे हा जर फ्री सरफेस ऑफ लिक्विड असेल तर सरफेस टेन्शन असं असतं. हा फ्री सरफेस ऑफ लिक्विड आहे. तेच आपण आता रिपीट करत बसणार नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय? हे जे मॉलिक्युल्स आहेत वरच्या सरफेसच्या मॉलिक्युलला खाली ओढतात, त्यामुळे सरफेस टेन्शन कसं? फ्री सरफेस ऑफ लिक्विड अंडर टेन्शन राहतोय. स्ट्रेच्ड इलॅस्टिक मेमरी, त्याला आपण काय म्हणतो? सरफेस टेन्शन्स, ओके. पाण्याचं सरफेस टेन्शन आपण 72.7 बरोबर आहे, डायन पर सेंटीमीटर. आणि सगळ्यात जास्त सरफेस टेन्शन कोणाचं आहे? मर्क्युरीचं, ओके. हे पण आपण शिकलेलं आहे. आता आपल्याला इफेक्ट ऑफ इम्प्युरिटीचा बघायचं आहे. इफेक्ट ऑफ इम्प्युरिटी, पहिल्यांदा आपण इम्प्युरिटी ॲड करणार. इम्प्युरिटी माहिती आहे तुम्हाला, एखाद्या सबस्टन्समध्ये आपण दुसरा सबस्टन्स ॲड करणं, त्याला आपण काय तर ॲड केली, इम्प्युरिटी ॲड केलेली, ओके. ठीक आहे, बघा आता. त्यात पहिला जो आपण बघणार आहे, व्हेन ए हायली सोल्युबल सबस्टन्स, एक हायली सोल्युबल सबस्टन्स आपण बघणार आहे. व्हेन highly soluble substance such as common salt, त्याला आपण NaCl म्हणतो. NaCl जर डिझॉल्व केलं, डिझॉल्वड इन वॉटर, ओके. म्हणजे मीठ जर आपण जर पाण्यात टाकलं, डिझॉल्वड इन वॉटर, सरफेस टेन्शन काय होईल? डिझॉल्वड इन वॉटर, द सरफेस टेन्शन, द सरफेस टेन्शन इन्क्रीजेस, वाढतं. सरफेस टेन्शन करतं, वाढतं. हे लक्षात ठेवा. 1 मार्क्सला विचारू शकतात. वेन ए कॉमन सॉल्ट इज डिझॉल्वड इन हायली सोल्युबल. ए कॉमन सॉल्ट पूर्णपणे विरघळतं पाण्यात, आणि ते जर पाण्यात टाकलं तर सरफेस टेन्शन काय होतं? वाढतं. आता ते कसं वाढतं ते बघूया आपण. बघा आता, समजा आपण पाणी घेतलेले आहे, हे सरफेसला असलेले मॉलिक्युल्स आहेत पाण्याचे. आजसुद्धा हे पाण्याचेच मॉलिक्युल्स आहेत.
आता काय खाली मी असे दाखवतो. ओके, हे वॉटर आहे का आपण सोल्युबल सबस्टन्स कशामध्ये डिझॉल्व केलं आहे, लाईक कॉमन सॉल्ट डिझॉल्वड इन वॉटर्स. आणि ते वॉटरमध्ये डिझॉल्व केलं की त्या पाण्याचं सरफेस टेन्शन का तो वाढतं. आता काय होतं बघा, आपल्याला माहिती आहे सरफेस टेन्शन मी एकदा सांगतोय, हे जे फ्री सरफेस ऑफ लिक्विड मॉलिक्यूलवरती हे जे खालचे मॉलिक्यूल्स आहेत हे डाऊनवर्ड पुल एक्झर्ट्स करतायत. तर सरफेस फिल्म कसा त्यांच्यावरती पुल होते, सरफेस फिल्म कशी राहते अंडर ए टेन्शन. इट्स लाईक स्ट्रेच इलॅस्टिक मेमरी. हे जे मॉलिक्यूल्स वरच्या मॉलिक्यूल्सला ओढत आहेत. मग आता ज्यावेळेस आपण NaCl टाकणार आहे पाण्यात, आपल्याला माहिती आहे NaCl तुम्ही केमिस्ट्री शिकलेला आहे. ओके, H2O आणि NaClची जर रिॲक्शन केली तर काय होईल तुम्हाला माहिती. ओके, आणि Na+ हे आता हे सांगत बसत नाही, Na+ असतो आणि Cl-. त्यामुळे ह्याच्याकडं जे येईल सांगता, कारण हायड्रोजन जो असतो हे तुम्हाला माहिती आहे H2O निगेटिव्ह. त्यामुळे इथं ह्याच्या भोवती जे मॉलिक्युल्स ऑक्सिजनचे इथं काय होणार आहेत हायड्रोजनचे. हे तुमचं केमिस्ट्रीच झालं असेल. एनिवे आपल्याला जे बघायचं आहे बघा आता, तर हे जे NaCl आपण ह्यात ॲड करणार आहे. आता मी हे जे मॉलिक्युल्स असे दाखवतो NaClचे, हे जे मॉलिक्युल्स इथं असणार आहेत, इथं पण असणार आहेत, इथं सगळीकडे असणार आहेत. ओके, काय सरफेसला पण असतील. आता काय होणार इथं बघा, हे जे मॉलिक्युल्स आहेत हे पाण्याचे मॉलिक्युल्स ह्याला ओढत होते खाली. आता त्याच्या मदतीला कोण आलेलं आहे, हे मॉलिक्युल्स NaClचे हे मॉलिक्युल्स. त्यामुळे फोर्स काय होणार वाढणार आहे. आता फोर्स काय झाला अजून वाढतो. म्हणजे अगोदर कोण ओढत होतं तर पाण्याचेच मॉलिक्युल्स, त्या फ्री सरफेस ऑफ लिक्विडच्या खालचा जो होता लेयर तेच मॉलिक्युल त्याला ओढत होते. त्यामुळे पाण्याला काय होतं फ्री सरफेस ऑफ लिक्विडला टेन्शन होतं. आता अजून कोण आलं त्यांच्या मदतीला, हा NaClचे मॉलिक्युल्स. मग ते पण त्यांच्यावरती फोर्स एक्झर्ट्स करणार आहेत. ओके, आणि त्यामुळे तिथलं सरफेस टेन्शन करणार आहे. म्हणजे अजून सरफेस फिल्म काय झाली ताण पडणार आहे, त्या सरफेस टेन्शन करणार आहे वाढणार आहे. क्लिअर. म्हणजे ज्यावेळेस आपण एखादा हायली सोल्युबल सबस्टन्स NaCl जर डिझॉल्व केला तर सरफेस टेन्शन का तर वाढतं. त्याचं कारण हे पण मॉलिक्युल्स NaClचे पण मॉलिक्युल्स त्या फ्री सरफेस ऑफ लिक्विडवरती जेवढे मॉलिक्युल त्यांच्यावरती फोर्स ॲक्ट करतात, हे पाण्याचे पण मॉलिक्युल फोर्स ॲक्ट करतात. म्हणजे फोर्स दोन्ही फोर्स खालीच आहे. NaClच्या मॉलिक्युलचा पण फोर्स आणि वॉटरच्या मॉलिक्युलचा पण फ्री सरफेस आली. त्यामुळे इतका ताण पडतो, इट्स लाईक स्ट्रेचर. अजून टेन्शन काय तर वाढतं. म्हणून बघा पाण्यात मिठाचं जे पाणी असतं त्याला सरफेस टेन्शन काय असतं जास्त असतं. ओके, आता दुसरं एक बघायचं आहे आपल्याला. when a springly soluble substance बघा, when springly soluble substance such as phenol घेऊ आपण किंवा डिटर्जंट, हे कशात डिझॉल्व करायचं वॉटरमध्ये. असं जर डिझॉल्व केलं म्हणजे स्प्रिंगली म्हणजे थोडक्यात अंशतः पूर्ण डिझॉल्व होणार नाही लक्षायचं. जसं NaCl कम्प्लिटली डिझॉल्व होते. म्हणजे स्प्रिंगली सोल्युबल सबस्टन्स सच ॲज फिनॉल माहिती आहे तुम्हाला, किंवा डिटर्जंट भरपूर बाजारात निरमा आहे, टायड आहे, सर्फ एक्सेल आहे, असे नंबर ऑफ ते टी व्हीवरती जाहिरात लागतात. ओके, डिझॉल्वड तर काय होणार बघा, इन वॉटर the surface tension decreases, कमी होतं. असं का होतं ते आपल्याला बघायचं. म्हणजे बघा की एखादा डर्टी क्लॉथ असेल, डिटर्जंट आपण काय ॲड करतो कपडे स्वच्छ धुण्यासाठी, ते डर्टी क्लॉथ आहे ते काय होण्यासाठी क्लीन होण्यासाठी. ओके, आता कसे होतात ते क्लीन आता आपण बघूया. फक्त एक मार्क लक्षात ठेवा, ज्यास कॉमन सॉल्ट जर डिझॉल्व केलं तर सरफेस टेन्शन का तर वाढतं. आताच आपण बघितले
इथं पण NaClचे मॉलिक्युल्स वरच्या मॉलिक्युल्सवरती फोर्स एक्झर्ट करतात. पाण्याचे पण मॉलिक्युल सरफेस टेन्शन आणि रिटेन्शन, अजून सरफेस टेन्शन करतं वाढतं. परंतु ज्यावेळेस आपण स्प्रिंगली सोल्युबल जर सबस्टन्स जर डिझॉल्व केला, लाईक फिनॉल किंवा डिटर्जंट्स. फिनॉल माहिती तुम्हाला, आपण फरशी पुसण्यासाठी फिनॉल वापरतो किंवा कपडे स्वच्छ करण्यासाठी डिटर्जंट वापरतो. मग ते जर टाकलं तर सरफेस टेन्शन करतं डिक्रीज होतं. आता ते काय होतं, आपण बघा एखादा डर्टी क्लॉथ असेल तर क्लीन कसा होतो ते बघूया आपण. बघा आता समजा हे पाणी बिकर आहे आणि यात पाणी आहे, आणि समजा एखादा डर्टी क्लॉथ आहे, हा रुमाल म्हणू, रुमाल किंवा नॅकपेन असेल एखादं. ओके, तर हे जे पाण्याचे मॉलिक्युल्स आहेत, आता हा जर कपड्याचा तुकडा असेल तर पूर्ण जर व्यवस्थित जर बघितला, इट्स लाईक तो जो असतो तो फॅब्रिक. म्हणजे हा जो कपडा जर असेल तर ते असे असतात विणल्यागत. पूर्ण ह्याचं जर बघितलं आपण असं असे धागे असतात. इकडे जर साईडला जर दाखवायचं झालं असं, फॅब्रिक म्हणजे काय, विणलेले असे दोरे लहान लहान लहान. हा जर दोरा कापड असेल तर अतिशय त्यामध्ये लहान 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 ते विणले दोऱ्याने. येते का लक्षात? आणि समजा इथं जर एखादा ग्रीस जर पीस असेल, ग्रीस चिकटला असेल इथं, हा पोर्शन, टफ स्ट्रेन म्हणून आपण. टफ काय असणार आहे, स्ट्रेन. कठीण असं काय असणार आहे ते स्ट्रेन असणार आहे. ओके, स्ट्रेन म्हणजे डाग. डाग पडला आपण कपड्यावरती असं म्हणतो. चहाचा डाग, एखादा फ्रूट्स सांडला असेल किंवा आपण जेवताना कालवण सांडला असेल म्हणतो, बरोबर, लिक्विड टाईपचं डाग पडला म्हणतो. हा जो डाग आहे किंवा ग्रीसचा डाग आहे हा. ओके, आणि तो डाग जो असतो तो कुठं बसतो, त्या फॅब्रिक, त्या विणलेल्याचे आत बरोबर. आणि जसं आपण ते पाणी टाकतो इथं, पाण्यात असं बुडवतो, मग हे जे पाणी आहे, वॉटर्स, आपल्याला माहिती आहे वॉटरमध्ये काय असणार आहे, ते जे वॉटर मॉलिक्युल्स आहेत त्यांच्यामध्ये काय असतो, स्ट्रॉंगली कोहेसिव्ह फोर्स असतो. स्ट्रॉंगली ते कोहेसिव्ह फोर्स असतो. त्यामुळे ते आपला जो डाग आहे तिथपर्यंत, ते फॅब्रिकपर्यंत ते जाऊच शकत नाहीत. मग ते इथपर्यंत पोहोचू शकत, इथून जातील ते. इथं वेट्स होतात, ते इथं 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 वेट्स होतात. म्हणजे इथं वेट्स होतात, इथं वेट्स होतात, तिथं तो ओला होतो. पण ते इथून ते जात नाहीत. कारण ॲक्च्युली इथून का जात नाहीत, तर आपल्याला माहिती आहे जे वॉटर मॉलिक्युल्स आहेत त्यांच्यामध्ये काय असतो, स्ट्रॉंगली काय असतो, कोहेसिव्ह फोर्स. त्या तिकडे जायला ते पसंत करत नाहीत लक्षात. ओके, त्यांना आपण साध्या पाण्यात जर कपडे धुतले तर तो डाग निघत नाहीत. मग आपण काय करतो, डिटर्जंट ॲड करतो, बरोबर आहे. डिटर्जंट ॲड करतो. तर डिटर्जंटचा एक तुम्हाला एक स्ट्रक्चर आहे केमिस्ट्रीत, तर तुम्हाला केमिस्ट्रीचे टीचर सांगतील. पण तुम्हाला दाखवतो असं जर स्ट्रक्चर असेल, हा जो हेड आहे आणि हा टेल. ओके, हा जो टेल आहे त्याला आपण काय म्हणणार बघा, हायड्रोफोबिक म्हणतात त्याला. काय म्हणतात त्याला, हायड्रोफोबिक. बघा, हायड्रोफोबिक म्हणजे काय, तर नॉन पोलर मॉलिक्युल्स. हा काय, नॉन पोलर मॉलिक्युल्स दॅट रिपेल्स. तो कुणाला रिपेल्स करतो, वॉटरच्या मॉलिक्युल्सला. त्याला काय म्हणायचं, हायड्रोफोबिक. म्हणजे हा जो मॉलिक्युल आहे की हे जे स्ट्रक्चर आहे डिटर्जंटचं, हे डिटर्जंटचं स्ट्रक्चर आहे लक्षायचं. आणि तुम्हाला ह्याचा डिटेल्समध्ये केमिस्ट्री टीचर्स तुम्हाला सांगतील. तर हा जो टेल आहे आणि हा हेड आहे डिटर्जंटचा, त्यामध्ये हा जो टेल आहे, टेल जो असतो हा जो टेल आहे तो काय, नॉन पोलर मॉलिक्युलर आहे.
आणि तो कुणाला रिपेल करतो, तर वॉटरच्या मॉलिक्यूलला काय करतो, रिपेल करतो. त्याला आपण करणार आहे हायड्रोफोबिक. त्याला काय म्हणणार आहे आपण, हायड्रोफोबिक. आणि हा जो आहे तो पोलर मॉलिक्युल्स आहे, हेड. आणि तो काय करतो, वॉटरच्या मॉलिक्युलला काय करतो, अट्रॅक्ट करतो. लास्टाचा वॉटरच्या मॉलिक्युलला तो काय करतो, अट्रॅक्ट. म्हणून त्याला काय म्हणतात, हायड्रोफिलिक. काय म्हणतात त्याला, हायड्रोफिलिक. जसं आपण डिटर्जंट टाकतो, जसं तर डिटर्जंट इथे येणार आहे बघा. आता इथं पण पाणी असणार आहे. हे पाण्याचे मॉलिक्युल्स आहेत. हे सगळे बाकीचे मी काय दाखवत नाहीत. आता ज्यावेळेस हा येतो, आता हा काय, हायड्रोफिलिक. हायड्रोफिलिक आहे, हा पोलर आहे. तो वॉटरला काय करतो, अट्रॅक्ट. तो बरोबर वॉटरच्या जे 2 मॉलिक्युल्स तिथं जाऊन बसतो. इथं जाऊन बसतो तो, इथं जाऊन बसतो, इथं जाऊन बसतो, इथं जाऊन बसतो. आणि त्याचा टेल बरोबर, टेल कुठं, तो त्या स्ट्रेनवरती. थोडक्यात हा आपला हा स्ट्रेन आहे, टप स्ट्रेन. ओके. आता इथलं मी हे दाखवतो. आणि आता हा जो आहे हायड्रोफिलिक आहे, तो कोणाला अट्रॅक्ट करतो, वॉटरच्या मॉलिक्युलच्या बरोबर. हा वॉटरच्या मॉलिक्युलच्या बरोबर मध्ये जाऊन बसतो, बरोबर वॉटरच्या मॉलिक्युलच्या तिथं जाऊन बसतो. हा ब्लॅकचे हे जे ते वॉटर मॉलिक्युल. आणि हा जो आहे, हा आहे तो डिटर्जंट आहे आपला. हा काय, डिटर्जंट आहे. हा हायड्रोफिलिक कुठं बरोबर, तो कोणाला पसंत करतो, कोणाला अट्रॅक्ट करतो, तो कोणापाशी जायला तो पसंत करतो, तर वॉटरच्या मॉलिक्युलजवळ. आणि हा जो आहे तो हायड्रोफोबिक, वॉटरपासून दूर जातो. हे आपण बघितले, हे तुम्हाला केमिस्ट्रीत आहे डिटेल्समध्ये. ओके. तर मग आता मला सांगा, ज्या वेळेस सुरुवातीला ह्याच्या भोवती काय ते सगळे वॉटरचे मॉलिक्युल्स, आपला हा डाग, आणि हे सगळे काय ते वॉटरचे मॉलिक्युल्स. आणि त्यांच्यामध्ये काय असणार आहे, स्ट्रॉंग कोहेसिव्ह फोर्स असणार आहे. असे धरून बसले, त्यामुळे ते डागापाशी जातच नाहीत, वेटच होत नाही तो डाग. त्यामुळे तो स्वच्छ निघत नाही. वेट म्हणजे ओला होत नाही, त्यामुळे तो स्वच्छच होत नाही. कारण काय असतं, ते पाण्याच्या मॉलिक्युलमध्ये कोणता फोर्स, स्ट्रॉंगली कोहेसिव्ह फोर्स. त्यामुळे ते पाण्याच्या मॉलिक्युल्स त्या डागापर्यंत पोहोचत नाहीत. म्हणजे असं आपण डिटर्जंट टाकतो, त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं, हा डिटर्जंट म्हणजेच काय, लक्षात, हा त्याचं स्ट्रक्चर आहे. त्यातला हा जो हेड आहे आणि हा काय, टेल आहे. हा टेल जो आहे त्याला आपण हायड्रोफोबिक म्हणणार आहे. का, तर नॉन पोलर मॉलिक्युल तो काय करतो, रिपेल, वॉटरला रिपेल करतो, वॉटरपासून दूर जातो. आणि त्याच्या उलटं हा जो आहे तो पोलर मॉलिक्युल तो काय करतो, अट्रॅक्ट करतो. मग तो बरोबर वॉटरच्या इथं जाऊन बसतो, मध्ये बसतो. म्हणजे तो कुठं बसतो, ह्या 2 मॉलिक्युलच्या मध्ये जाऊन बसतो. इथं त्या 2 मॉलिक्युलच्या मध्ये जातो. त्यामुळे त्यांच्यामधला जो फोर्स होता, 2 वॉटर मॉलिक्युलमधला, तो काय तो कमी होतो. तो स्ट्रॉंग कोहेसिव्ह फोर्स होता, तो काय तो कमी होतो. म्हणजे हे त्यांच्यामधलं बॉन्डिंग काय होतं, ते कमी होत जातं. कोहेसिव्ह फोर्स जर कमी झाला, सरफेस टेन्शन काय झालं, कमी झालं. पाण्याचं सरफेस टेन्शन कमी झालं. ओके. मग हेच मॉलिक्युल्स, हे जे पाण्याचे मॉलिक्युल्स काय होतात, त्या डागाला काय होतात, चिकटतात. आणि आपण थोडंसं रब करतो, आणि मग हा जो काळा डाग पाण्यातून असा बाहेर निघतो. आणि तो बाहेर निघतो.
असे बाहेर निघून जातात ते. जसं एखादा मॅग्नेट, आपण मॅग्नेट धरलेला असा आणि खाली लाकडाचे पीस आहेत, भुस्याचे पीस आहेत, त्यात काय एखादा नेलचे पीस आहेत किंवा आयर्न पीस आहेत, त्यात तो कसा बाहेर काढतो तसा हा काय करतो, त्याला बाहेर काढतो, तो डाग येतो. क्लिअर? समजलं? म्हणजे ज्यावेळेस इथला फोर्स आहे जो कोहेसिव्ह फोर्स होता, जेणेकरून ज्यावेळेस आपण डिटर्जंट ॲड करायच्या अगोदर हे इथं का होता स्ट्रॉंगली कोहेसिव्ह फोर्स, त्यामुळे ते जे मॉलिक्युल्स वॉटरचे त्या डागापर्यंत पोहोचत नव्हते. ज्यावेळेस डिटर्जंट ॲड करतो त्यावेळेस हा कुठं जाऊन बसतो, हायड्रोफिलिक त्या 2 वॉटर मॉलिक्यूलमध्ये, त्यामुळे तिथला कोहेसिव्ह फोर्स वीक होतो. कोहेसिव्ह फोर्स वीक झाला की सरफेस टेन्शन, त्यामुळे ते मॉलिक्युल्स आता इथं जायला काय अडचण नाहीत, पोचतात तिथं. ते त्या फॅब्रिकमध्ये काय होतात ते मॉलिक्युल्स पोचतात. म्हणजे तिथं काय होतं, तो काय करतो, रिमूव्ह करतो लास्टाच. कोणाला रिमूव्ह करतो, तर स्टफ स्ट्रेन्सला काय करतो, रिमूव्ह करतो, काढून टाकतो आणि आपले डर्टी क्लॉथ करतात क्लीन होतात. क्लिअर? फरशीवर सुद्धा तसंच, एखादा डाग वगैरे पडला असेल ना तर आपण फिनॉल टाकतो आणि फिनॉलमध्ये जसं कपड्यात आहे तसंच फरशीवरती सुद्धा ते होतं. सरफेस टेन्शन कमी होतं आणि ते लिक्विड मॉलिक्यूल काय होतं, ते लिक्विड मॉलिक्युल्स म्हणजे पाण्याचे मॉलिक्यूल काय होतात सगळीकडं पसरतात, वेट्स होतात आणि तो डाग निघून जातो. समजलं? ठीक आहे. आता आपण टेम्परेचर, ही इम्प्युरिटी बघितली. आता आपण टेम्परेचरकडे बघूया. टेम्परेचरने काय होतं ते बघू. टेम्परेचर वाढलं तर काय होईल येईल सांगता बघा. तुम्हाला अजून एक ॲक्टिव्हिटी सांगतो मी नंतर, की एक तुम्हाला जर वेळ असेल तर ते ॲक्टिव्हिटी करा. असा एक ग्लास घ्या, ग्लास जसं नसेल तर कसलाही घ्या, त्यात वॉटर घ्या, वॉटर फेस टू फेस भरा आणि त्याच्यावरती एक ब्लेड माहिती आहे तुम्हाला, असं हॉरिझॉन्टल ठेवा त्या सरफेसवरती, ते फ्लोट होतं. जरी मेटलची डेन्सिटी जर जास्त असेल तर ते ब्लेड काय होतं, फ्लोट होतं. कशावरती? सरफेस ऑफ वॉटरवरती. कशामुळे? ड्यू टू द सरफेस टेन्शन, पाण्याला टेन्शन आहे. आणि ह्यात जर आपण डिटर्जंट जर टाकलं तर ते काय जातं, खाली जातं, कारण सरफेस टेन्शन काय होतं, कमी होतं, एरिया वाढतो, तेव्हा ब्लेड्स आतमध्ये जातं. आता हे एक्झॅक्ट काय होतं ते आपण नंतर बघूया. हे ॲक्च्युली शेवट सांगतो मी. अगोदर आपण टेन्शनचं काय होतं बघू. सरफेस टेन्शनवरती टेम्परेचरचा इफेक्ट बघा. इफेक्ट ऑफ टेम्परेचर, इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन ST. बघा, टेम्परेचर इन्क्रीजेस, टेम्परेचर जर वाढवलं तर सरफेस टेन्शन करतं डिक्रीज. एक लक्षात ठेवा. द टेम्परेचर ऑफ लिक्विड like water, temperature of liquid increases, the surface tension काय होणार आहे, decreases. हे असं का होतं बघूया आता आपण. आता हे तुम्हाला माहिती आहे, हे मॉलिक्युल्स आहेत फ्री सरफेस ऑफ लिक्विडवरचे आणि त्यांना कोण ओढतंय, तर खालचे मॉलिक्युल्स ओढत आहेत. त्यामुळे तिथं काय असणार लक्षायचं, हे खालचे मॉलिक्युल्स ओढल्यामुळे काय असणार आहे तिथं, फिल्म कशी राहते अंडर टेन्शन, त्याला आपण काय म्हणतो सरफेस टेन्शन. आता बघितलं तर जसं आपण हीट देतो, टेम्परेचर वाढवायला सुरुवात करतो. टेम्परेचर वाढवल्यामुळे काय होतं, हे जे मॉलिक्युल्स आहेत ह्यांच्यामधलं जे डिस्टन्स आहे, बरोबर आहे, ते 2 मॉलिक्युलमधलं डिस्टन्स, मग ते जे मॉलिक्युल्स टेम्परेचर वाढल्यामुळे काय ना ते व्हायब्रेशन्स वाढतात, त्यांचे व्हायब्रेशन्स करतात वाढतात आणि ते जे इंटरमॉलिक्युलर डिस्टन्स काय जातं वाढत आणि ते कदाचित मॉलिक्युलमधलं अंतर काय जातं वाढ जातं आणि काय होतं, तो कोव्हॅलेंट बॉन्ड्स ब्रेक्स होतो. म्हणजे कोहेसिव्ह फोर्स थोडक्यात काय होतो, कमी होतो. आता कसं आहे, ह्या सिच्युएशनला ह्यांच्यामधलं डिस्टन्स आहे आणि वरच्या मॉलिक्युलला काय होतात स्ट्रॉंगली ओढतायत. टेम्परेचर आत्ता काही वाढलेलं नाही, काही नाही, त्यामुळे सरफेस टेन्शन. ज्यावेळेस आपण टेम्परेचर वाढवतो त्यावेळेस ह्यांच्यामुळे ते मॉलिक्युल्स व्हायब्रेट्स व्हायला सुरुवात होतात
आणि व्हायब्रेशन्स वाढलं की डिस्टन्स वाढतं त्या दोन मॉलिक्युल्समधलं, आणि त्यामुळे तिथला जो कोहिजिव्ह फोर्स काय होतो कमी होतो, आणि कोहिजिव्ह फोर्स कमी झाला की सरफेस टेन्शन काय होतं डिक्रीज. साधं सिम्पल आहे. म्हणजे कधी कधी गरम पाण्यातसुद्धा कपडे काय होतात स्वच्छ निघतात. का स्वच्छ निघतात, तर गरम पाणी काय करतं, हॉट वॉटरसुद्धा काय केलं जातं काय यूज केलं जातं, हॉट वॉटर इज यूज्ड टू रिमूव्ह, काय रिमूव्ह करण्यासाठी टफ स्ट्रेन. ओके, टफ स्ट्रेन ऑन ए फॅब्रिक. जे फॅब्रिक असतात ज्या धाग्यात बसलेले असतात, बरोबर आहे, जे टफ स्टेन्स म्हणजे डाग, तर गरम पाण्यातसुद्धा ते काय होतात चांगले निघतात, बिकॉज त्याचं सरफेस टेन्शन काय होतं लो होतं गरम पाण्याचं. म्हणजे बघा, हॉट वॉटरसुद्धा आपण यूज करू शकतो, यूज्ड टू रिमूव्ह, काय रिमूव्ह करण्यासाठी, टफ स्ट्रेन ऑन फॅब्रिक बिकॉज ऑफ इट्स सरफेस टेन्शन काय होतं डिक्रीज. हे क्लॅश. म्हणजे मॅक्झिमम जेवढे लिक्विड्स आहेत त्यांचं जर टेम्परेचर जर वाढलं तर सरफेस टेन्शन काय होतं डिक्रीज होतं. लक्षात ठेवा, मॅक्झिमम असे लिक्विड आहेत की टेम्परेचर इन्क्रीजेस, सरफेस टेन्शन काय होतं डिक्रीजेस. ओके, फक्त इन केस ऑफ बघा, इन केस ऑफ मॉल्टन कॉपर अँड मॉल्टन कॅडमियम, बघा, इन केस ऑफ मॉल्टन कॉपर और मॉल्टन कॉपर अँड मॉल्टन कॅडमियम जे, बघा एकच अशी केस आहे. म्हणजे मॅक्झिमम केसमध्ये टेम्परेचर जर वाढवलं लिक्विडचं तर त्या लिक्विडचं सरफेस टेन्शन काय होतं डिक्रीज. पण इन केस ऑफ कुठली केस, मॉल्टन कॉपर एक लिक्विड आहे किंवा मॉल्टन कॅडमियम हे सुद्धा लिक्विड आहे, तर त्याचं जर टेम्परेचर जर वाढवलं, टेम्परेचर इन्क्रीजेस, त्याचं सरफेस टेन्शनसुद्धा काय होतं वाढतं. हे लक्षात ठेवा 1 मार्कसाठी. म्हणजे बघा, जर मॉल्टन कॉपर आपण जर घेतलं आणि त्याचं जर टेम्परेचर जर वाढवलं किंवा मॉल्टन कॅडमियम घेतलं तर जर टेम्परेचर जर वाढलं तर त्याचं सरफेस टेन्शन काय होतं वाढतं. एक अशी पर्टिक्युलर केस आहे. ओके, अजून एक तुम्हाला लास्ट एक सांगतो जाता जाता, ज्या टेम्परेचरला बघा, ज्या टेम्परेचरला सरफेस टेन्शन काय होतं 0 होतं त्या टेम्परेचरला काढायचं क्रिटिकल टेम्परेचर. बघा, क्रिटिकल टेम्परेचर म्हणजे काय, द टेम्परेचर, ज्या टेम्परेचरला होणार आहे सरफेस टेन्शन, द टेम्परेचर ॲट विच सरफेस टेन्शन काय होणार आहे 0, त्या टेम्परेचरला आपण करणार आहे क्रिटिकल टेम्परेचर. समजलं? म्हणजे अशा टेम्परेचरला सरफेस टेन्शन काय होणार आहे 0 होणार आहे, त्या टेम्परेचरला काय होणार आहे क्रिटिकल टेम्परेचर. अतिशय सोपे आहेत, लक्षात इझी आहेत. बघा, पहिला आपण NaCl हायली सोल्युबल NaCl डिझॉल्व केलं, सरफेस टेन्शन काय होतं वाढतं. जर आपण स्प्रिंगली सोल्युबल लाईक फिनॉल आणि डिटर्जंट वॉटरमध्ये जर डिझॉल्व केलं तर सरफेस टेन्शन काय होतं डिक्रीज. आणि आपल्याला माहिती आहे जे डर्टी क्लॉथ आहे ते क्लीन का होतात ते आत्ता आपण बघितलं होतं. ज्यावेळेस आपण नुसत्याच पाण्यात जर धुतले तर ते पाण्याचे मॉलिक्यूलला काय, पाण्याचे मॉलिक्यूल्स त्या डर्टी क्लॉथचे जे टफ स्टेन्स तिथपर्यंत पोचत नाहीत, त्यामुळे तो कपडा ओला होत नाही व्यवस्थित. मग आपण डिटर्जंट ॲड करतो. डिटर्जंटमध्ये तुम्हाला माहिती आहे तो फॉर्म्युला दाखवला आहे, त्यात जो असतो हायड्रोफोबिक आणि हायड्रोफिलिक. हायड्रोफिलिक हा काय असतो वॉटरला अट्रॅक्ट करतो आणि हायड्रोफोबिक वॉटरला रिपेल करतो. आणि तो जो हायड्रोफिलिक वॉटरच्या बरोबरमध्ये जाऊन बसतो तेव्हा तिथला जो कोहिजिव्ह फोर्स काय होतो कमी होतो, सरफेस टेन्शन कमी होतं, ते लिक्विड काय होतं जे पाणी त्या टपवरती जाऊन बसतं, वेट्स होतं आणि आपण थोडंसं रब केलं तर तो निघतो. ओके, किंवा गरम पाण्यातसुद्धा कपडे का स्वच्छ होतात ते सुद्धा आपण बघितलं, त्याचं सरफेस टेन्शन काय होतं कमी होतं. आणि मागच्या लेक्चरला पण आपण बघितलं ते जे हॉट सूप असेल खूप टेस्टी लागतं, किंवा पावभाजी असेल तर टेस्टी का लागतं, तर गरम असेल तर त्याचं सरफेस टेन्शन काय होतं डिक्रीज होतं आणि ते लॉंग एरियावरती पसरतं. म्हणजे आपलं जीभ आहे तिकडे सगळीकडे पसरतं, त्यामुळे आपल्याला टेस्टी लागतं. हे साधं सिम्पल आहे रिझन्स. ओके, नंतर ह्याच्यामध्ये
टेम्परेचरचं बघितलं आपण, फक्त इन केस ऑफ मॉल्टन कॉपर आणि मॉल्टन कॅडमियमला टेम्परेचर वाढलं तरी सरफेस टेन्शन वाढतं, आणि अशा टेम्परेचरला सरफेस टेन्शन काय होतं, 0 होतं. त्याला आपण करणार आहे क्रिटिकल टेम्परेचर. ओके, हा एक प्रयोग करून बघा. तुम्हाला सांगितलं तर एक ॲक्टिव्हिटी आहे, इरेजर ब्लेड्स असेल तर वॉटरवरती फ्लोट्स होतं. एनिवे ही जी ॲक्टिव्हिटी आहे ती तुम्ही करून बघा. आता आपल्याला माहिती आहे सरफेस टेन्शन असं असणार आहे, थोडंसं वेट त्या डाऊनवर्ड असणार आहे. वेटमुळे थोडासा हा खाली जाईल आणि हा थोडासा असा इन्क्लाइन होईल. जसं नीडलचं आपण बघितलं होतं, आणि सरफेस टेन्शन असं मिळेल. आणि हे जे आपण रिझॉल्युशन्स करणार आहे. ओके, हा एक कंपाऊंड मिळतो टी साइन थिटा आणि टी कॉस थिटा. मग हा जो कॉम्पोनंट आहे आपल्याला टेन्शनचा फॉर्म्युला आहे एफ इंटू एल आणि टी इंटू एल आणि एफ. हा टी म्हणजेच हा असतो व्हर्टिकल कॉम्पोनंट टी साइन थिटा, आणि हा एल म्हणजेच ट्वाइस एल, 2 सरफेस, आणि एफ म्हणजेच काय असतो एम जी. आता हा ब्लेड का बॅलन्स आहे, तर ब्लेडच्या वेटला कोण बॅलन्स करते, तर व्हर्टिकल कॉम्पोनंट 4 सरफेस टेन्शनचा टी साइन थिटा इंटू ट्वाइस एल्स. आणि ज्यावेळेस आपण ह्या डिटर्जंट अजून एक तुम्ही हे करा, दुसरं एक भांडं घ्या आणि त्यात काय करा, डिटर्जंट ॲड करा. डिटर्जंट ॲड केल्यामुळं काय होणार आहे, तिथलं सरफेस टेन्शन का तर कमी होतं. म्हणजे सरफेस टेन्शन रिड्यूस झालं की हा वाढतो, हा कमी झाला की हा काय वाढणार आहे, आणि ब्लेड काय तर खाली जातं, सिंक इन द लिक्विड्स. हे ॲक्टिव्हिटी करून बघा. हे काय आपल्याला नाही आहे, पण तुमच्या माहितीसाठी सांगितलं. एनिवे, थँक्यू.